जेव्हा नवऱ्याला कळतं, की माझी पत्नी माझ्यावर अवलंबून आहे आणि ती संघर्षात सुद्धा माझा रिस्पेक्ट करते, तेव्हा त्या नवऱ्याला पाझर पडतो आणि त्या बायकोला सुद्धा पाझर पडतो. कोणीच एवढं क्रूर नाही. मला असं वाटतं, की नात्यामध्ये इगो नको किंवा माझा नवरा चुकतोय, तर त्याची तक्रार तिसऱ्या व्यक्तीसोबत बोलू शकेल किंवा आपल्या आईसोबत किंवा वडिलांसोबत बोलू शकेल. याने काही फायदा आहे का? नाही ना. तर मग ही गोष्ट तुम्ही नवऱ्याची तक्रार जी आहे, नवरा चुकीचं वागतोय ही गोष्ट तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला का सांगताय? त्यानं तुमचा प्रश्न सुटेल का? नाही सुटणार. कारण की अशा प्रश्नाने किंवा अशा तिसऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या नात्यामध्ये आणत असाल, तर तुमचं नाती आणखीन कमजोर होऊ शकतं. नात्यामध्ये आणि प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या दोघांमधले जे प्रॉब्लेम्स आहे, ते दोघांमध्येच सॉल्व्ह करावेत. तिसऱ्या व्यक्तीला नवरा-बायकोच्या नात्यामध्ये कधीच आणू नये. तुम्हाला दोघांना संसार करायचा आहे, तर तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या नात्यामध्ये का आणता? तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये रुसवे-फुगवे घालून तुमचं आयुष्य घालवायचं आहे, तर जगताय कशाला? आयुष्य एकमेकांसोबत घालवताय कशाला? त्यामुळे रुसवे-फुगवे न करता खुशीने आणि आनंदाने नवरा-बायकोचं नातं निभावा.